हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून भाजपकडून दादर प्रभादेवी परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। तोडत नाही तर भाषा जोडते, ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती असा बॅनरवर उल्लेख आहे। शिवसेना भवनासमोर आणि शिवाजी पार्कात भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसे आणि शिवसेना किंवा ठाकरेंची शिवसेनेकडून हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध होतोय आणि याला आज भाजपकडून उत्तर देण्याचा हा प्रयत्न दिसतोय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। हिंदी भाषेच्या सक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर भिडले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र भाजपकडून विरोधकांना एक उत्तर दिलेलं आहे, बॅनरबाजी करून हे उत्तर दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही जोडत नाहीये तर तोडते अशा प्रकारचं एक वक्तव्य किंवा अशा प्रकारचा आरोप होता, तो विरोधकांकडून करण्यात आला होता। मात्र या ठिकाणी हिंदी भाषा तोडत नाही तर भाषा ही जोडते अशा प्रकारचा उल्लेख असणारा हा बॅनर आहे या ठिकाणी। तसेच कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हिंदी ही सक्तीची केली जाते असा सुद्धा एक आरोप केला होता, त्याला सुद्धा उत्तर दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। हिंदी ही महाराष्ट्राला सक्ती करण्यात आलेली नाही तर ती महाराष्ट्राची भक्ती आहे अशा प्रकारचा एक उल्लेख या ठिकाणी। ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। शिवसेना भवन असेल, दादर प्रभादेवी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या भोवताली सुद्धा परिसरामध्ये हा बॅनरबाजी आहे ती भाजपकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपकडून हे उत्तर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आले का असं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।